पुढची बातमी कोकणातून चिपळूणमधील रामपूर गावातल्या आवटेवाडी या ठिकाणी 31 मार्च रोजी आंबाबागेमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मानवी हाडांचं गूढ शोधण्यात चिपळूण पोलिसांना मोठं यश आलंय। सोबतच अवघ्या 24 तासामध्ये आरोपीला मुंबईतल्या मालाडमधून पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईमधील मालाड परिसरात राहणाऱ्या एजाज कुरेशी यांचे आर्थिक व्यवहारावरून आरोपी विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नत उनिसा खान या दोघांनी मिळून हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार हत्येनंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून प्रियकर विशाल खोडदेकर याच्या गावी असलेल्या आंब्याच्या बागेमध्ये मृतदेह फेकला। नोव्हेंबर 2025 मध्ये बागेत फेकलेली सुटकेसमधील मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत दिसल्यामुळे विशाल खोडदेकर याने फेब्रुवारी महिन्यामध्ये मृतदेह जाळला। घटनास्थळी मिळालेली हाडं, अंगठी आणि सोनेरी लोखंडी रॉड यांच्या मदतीने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या 24 तासामध्ये आरोपी विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नत उनिसा खान हिला ताब्यात घेतलं। ज्या विशाल खोडदेकरनी इथं बॉडी आणून त्याच्या शेतामध्ये टाकली ही साधारणतः 15 नोव्हेंबरची गोष्ट आहे। 15 नोव्हेंबर 2025 ला। त्याच्यानंतर तो फेब्रुवारीच्या जानेवारीच्या एंडच्या सुमारास त्याचं म्हणणं आहे की मी तिथं आलो आणि त्या बॉडीची अवस्था पाहिली तर त्यावेळेस ते कोणतरी हिंस्र प्राण्याने वगैरे बॅग फाडलेली होती आणि काही त्याचे तुकडे शरीराचे एकदम हाड असे उरलेले होते आणि कवटी वगैरे असा प्रकार दिसत होता। त्याच्यानंतर मग तो म्हणला की परत आता लोक बागेत येतील, आंब्याचा सीझन चालू होत आहे ह्या हिशोबाने नंतर तो परत फेब्रुवारी मध्ये आला आणि त्यांनी डिझेल घेऊन त्याच्यावरती टाकला आणि ते पेटवून देऊन पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला की कोणाला काही ओळखू येऊ नये म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.